रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। परळी या गावामध्ये काँग्रेस या ठिकाणी लढत आहे आणि काँग्रेसचा या ठिकाणचा सद्भावनेची जी साथ घातली आहे त्या अनुषंगाने आम्हाला आशा आहे की या ठिकाणची गुंडागर्दी, या ठिकाणचा भ्रष्टाचार, या ठिकाणच्या विकृतीला मुठपाती द्यावी करिता या निवडणुकीत आम्ही मैदानात परळी या ठिकाणी उतरलो आहोत। सर, साधारणतः महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र होत आहे, परंतु परळीमध्ये चित्र म्हणजे वेगळं चित्र आहे, काय सांगा? आघाडीच्या युतीच्या संदर्भात आम्ही अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते, त्यामुळे स्थानिकांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच स्वरूपाचा निर्णय हा घेतलेला होता। कुठे आम्ही आघाडीत आहोत, कुठे नाहीत, कुठे मैत्रीपूर्ण लढत आहोत आणि हे स्वाभाविक चित्र आहे आणि हे तिन्ही पक्षांना आम्हाला या सर्व परिस्थितीची जाणीव आहे। आघाडीच्या वक्तव्य केलेलं आहे आता शरद पवार साहेबांनी की मनसे आणि आमचे वैचारिक मतभेद आहेत, मात्र भाजपला हटवण्यासाठी आम्ही एकत्र लढतोय। त्यांची असणारी ती व्यक्तिगत त्यांचा पक्ष म्हणून भूमिका आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचं जाणतं नेतृत्व आहे, त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे। इथं पण स्थानिक आमचं जे संघटन आहे, मुंबई जे प्रांत आहे, ते मुंबई प्रांताची मंडळी या संदर्भामध्ये निर्णय घेते। आघाडीच्या मतामध्ये फूट होऊन ती विरोधकांचा फायदा होऊ शकतो। आघाडीच्या अनुषंगानं अशा प्रकारचा कुठलाही अपप्रचार जो होत आहे तो चुकीचा आहे, कारण खूप ठिकाणी महायुती वेगवेगळी लढत आहे, त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या स्थानिक मुद्द्यांच्या अनुषंगाने असणारी निवडणूक आहेत, असा कुठलाही भाग नाही। मनसे आणि काँग्रेस एका ठिकाणी लढत आहे। बघा, मनसेच्या अनुषंगाने वारंवार जो विचारला जाणारा प्रश्न आहे हा अनाकलनीय आहे, त्या संदर्भामध्ये स्पष्ट स्वरूपाची भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे। शरद पवारांनंतर 100चा आकडा भाजपनं काल 100 नगरसेवक 3 नगराध्यक्ष गुंडाशाही, गुंडागर्दीच्या माध्यमातून कॉलर पकडून विड्रॉल करत लावत आहे। बिहारचं नाव गुंडागर्दी त्या ठिकाणून हद्दपार करू असं म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात मात्र या ठिकाणी गुंडागर्दी निर्माण केलेली आहे। धाक, दपट, जीवे मारण्याची धमकी यातून हे झालेलं विड्रॉल आहे की दंडेलशाही आहे, गुंडेलशाही आहे, लोकशाहीला काळीमा फासणारा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। शरद पवारांनंतर मनसेला सोबत घेण्याचं जे वक्तव्य ते वडेट्टीवारांनी केलेलं आहे आणि ते असं म्हणत की आता या सर्व शक्तीविरुद्ध लढण्यासाठी मनसेला सोबत घ्यायची गरज आहे, असं आज वडेट्टीवार म्हणत काही वेळापूर्वी। त्यांचं वक्तव्य नीट मला माहीत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही। ठाण्यात ठाकरेच्या सेनेच्या माजी नगरसेवकचं नाव मतदारसंघात वगळण्यात आलेलं आहे। ठाण्यामध्ये ठाकरेच्या सेनेच्या माजी नगरसेवकाचं नाव मतदारसंघात गायब करण्यात आलेलं आहे। असे मतचोरीचे अनेक मुद्दे, अनेक प्रकरणं हे महाराष्ट्रात आहे आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हाताचं भावलं बनलेलं आहे, हे ज्या सर्व प्रकरणातून सिद्ध होतं। थँक्यू।